0.25% आणि 4000 स्क्वेअर मीटरच्या वर 0.5% एवढंच वन टाइम प्रीमियम आता भरायचं आहे आणि येणे आणि सनद आता काढून टाकलेली आहे। त्यामुळे औद्योगिक, कॉमर्शियल आणि रहिवासी क्षेत्रामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याकडे, तहसीलदारकडे, एसडीओकडे येण्याची सनद घ्यायची आता गरज पडणार नाही। आज हायकोर्टामध्ये आमिडा कंपनीच्या संदर्भात सुनावणी झाली, त्यामध्ये हायकोर्टाने विचारणा केली की पार्थ पवार याच्यावर का गुन्हा दाखल करण्यात आला नाही, एफआयआर नाव का नाही एफआयआर नाही। यामध्ये जो प्राथमिक आम्ही जो गुन्हा दाखल करतो, आमच्या ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे, आमच्या जो सध्याचा स्टँडिंग नियम आहे, जो आमचा मुद्रांक अधिकारी आहे, त्यांच्या समोर जे जातात लिहून देणारा आणि लिहून घेणारा, यांच्यावर प्राथमिक आम्ही गुन्हा दाखल करतो। मात्र चौकशीमध्ये जो अंतिम रिपोर्ट येईल त्यावर जे काही दोषी असतील त्यावर पोलीस जे इन्क्वायरी सुरू आहे, पुणे पोलीस इन्क्वायरी करतायत, त्या इन्क्वायरीमध्ये जर अजून त्या ठिकाणी आरोपी आढळले तर मग पुढचा पोलिसांचा भाग आहे। पण प्राथमिक जी तक्रार आम्हाला द्यावी लागते ती लिहून घेणारा आणि लिहून देणारा, हे दोघं जे आमच्या अधिकाऱ्यासमोर येतात, दोघं आमच्या अधिकाऱ्यासमोर सही करतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो। पुढचा तपास पुणे पोलीस करत आहे। राज्य में एनए की जो एक कंडीशन थी औद्योगिक, वाणिज्य और रहिवासी बेल्ट में, इंडस्ट्रियल, कॉमर्शियल एंड रेसिडेंशियल एरिया में, एनए तो रद्द था, लेकिन एक सनद चाहिए थी, जो सनद यानी पूरे दोबारा एनए की प्रक्रिया करने का एक वहां पर नियम था। आज विधानसभा में सभी विधानमंडल के सभी सदस्यों ने, सभी पार्टी के विधायकों ने एक मत से आज विधेयक मंजूर किया, जो हमारे राजस्व विभाग ने लाया था। इस विधेयक से अब ये हुआ है कि आपको अभी हर साल एनए का पैसा भरने की जरूरत नहीं, वन टाइम प्रीमियम ओनली भरना होगा। अब कोई भी एसडीओ, तहसीलदार के पास जाने की जरूरत नहीं, बीपीएमएस में डायरेक्ट आपने प्रीमियम भर दिया कि आपका सारा एनए सनद सारा रद्द हो गया। और इससे जो हमारे जो व्यवसायिक और हमारे इंडस्ट्रियल और रेसिडेंशियल बेल्ट में जो हमारे लोग हैं, इसको एक बड़ी राहत मिली है। अब एनए भी रद्द, सनद भी रद्द, ओनली वन टाइम प्रीमियम भरना है, वो भी बहुत कम रखा है। 1000 स्क्वायर मीटर के पीछे ओनली 0.10%, 1000 से 4000 स्क्वायर मीटर तक ओनली 0.25%, और 4000 स्क्वायर मीटर के ऊपर वहां पर एनए का जो ये जो प्रीमियम है, ये ओनली 0.5% लगने वाला है। तो ये बहुत बड़ा रिलीफ। और इसके बाद जो सरकारी दफ्तर में जो रोज जाना पड़ता था एनए करने के लिए और सनद लेने के लिए, अब हमारे तहसीलदार, एसडीओ के पास जाने की जरूरत नहीं, डायरेक्ट बीपीएमएस में आपने प्रीमियम भर दिया कि आपको जाने की जरूरत नहीं। और हर साल एनए के पैसे भरना पड़ता था, उसका भी जरूरत नहीं। वन टाइम प्रीमियम लेकर हम अभी कंप्लीट यह प्रोसेस पूरी करेंगे। सर, अमरावती के पालक मंत्री सर, आप अमरावती के अंदर जो ब्रिज है, रेलवे का ब्रिज गिराकर नए ब्रिज का प्रस्ताव है, खासदार बोंडे इन्होंने कहा कि रेलवे स्टेशन हटा के उसको दूसरी जगह स्थानांतरित किया जाए, क्या उसके ऊपर निर्णय लेने वाले आप? देखिए, पहले तो वो ब्रिज कैसा चालू करें, उसके लिए महारेल ने एक प्रपोजल किया है उसको स्ट्रेंथनिंग करने का, और महारेल ने उसका एस्टीमेट बनाया है। पहले तो हमें वो ब्रिज चालू करना है। वहां पर जो एक आज रिपोर्ट है कि वो ब्रिज चालू नहीं कर सकते, वहां पर दुर्घटना हो सकती है, गिर सकता है। तो महारेल ने इसके ऊपर काम किया है, वो उसको स्ट्रेंथनिंग करने का प्रस्ताव दे रहे हैं। और साथ साथ में इसको नया ब्रिज बनाने का भी प्रपोजल परसों माननीय मुख्यमंत्री जी बैठक लेने वाले हैं 12 तारीख को। उस बैठक में ये राजकमल ब्रिज का पूरा डिजाइन और पूरा प्रेझेंटेशन होने वाला आहे। सर, 2019च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सरण्यावरून मला कार्यक्रमाबद्दल काढलेला आहे असं गिरीश सोमय्यांनी म्हटलेलं आहे, आणि ते आता तिकीट देखील कापलेलं आहे असं भाजपच्या त्या नेत्याने क्षमा मागली असं देखील गिरीश सोमय्यांनी म्हटलेलं आहे। नाही, मला गिरीश सोमय्याजी कुठल्या संदर्भाने बोलले एकदा मला तपासून घेता येईल, किंवा आज मी त्यांच्याशी बोलेल आणि मग सविस्तर प्रतिक्रिया देईल।
तर अधिवेशनाचे 4 दिवस राहिले, कोणत्या मागणी पुरवण्यात येणार आहे किंवा जे लोकहिताचे कोणत्या प्रामुख्याने येतील? आता मी काल आमच्या महसूल खात्याचं जर सांगितलं तर कालचा जो कायदा पारित झाला, आज विधान परिषदेमध्ये पारित झाला, या कायद्याने 60 लक्ष परिवार 60 लक्ष ज्यांना त्यांचे नाव सातबारा आणण्याकरता त्यांचे घरं मानव नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 3 कोटी नागरिकांना, 60 लाख परिवारांना याचा फायदा होणार. आज जे आम्ही एनए आणि सनदची अट काढून टाकली, याबद्दल आपल्या सर्वांना फायदा होणार की आपले जे त्या ठिकाणी एनएचं प्रतिवर्षी ज्यांना अकृषक भरावं लागतं टॅक्स, तो टॅक्स आता रद्द करून टाकलेला आहे. वन टाइम प्रीमियर करून ते करता येतं. त्यामुळं हे जे लोकाभिमुख आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसजीचं सरकार लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकार म्हणून जे आम्ही काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर आमच्या सर्व खात्यामध्ये या ठिकाणी लोकप्रिय निर्णय, जनतेला पाहिजे असलेले निर्णय आम्ही करतो आहे. आणि या अधिवेशनातनं शेतकऱ्यांना खास करून 32,000 कोटी रुपयाचं जे पुरवणी मागणी आम्ही दिली आहे, या पुरवणी मागण्यातनं जे काही त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं, पायाभूत सुविधाचं नुकसान झालं, अचानक आमच्या महाराष्ट्रात आपत्ती आली, जी पूरहानीची आपत्ती होती, त्या आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपये देण्याचाही पुरवणी मागण्या या ठिकाणी झाल्या. मोठ्या प्रमाणावर पुरवणी मागण्याच्या माध्यमातून जे महत्वाचे प्रकल्प राज्याचे होते तेही पूर्ण करण्याचा निर्णय झाला. विदर्भातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ज्या महत्वाचे, जसं अमरावतीमध्ये, एकट्या अमरावतीमध्ये 1100 कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यायची आहे, तो निर्णय आपण झाला. नागपुरामध्ये आणि पूर्ण विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रात, सर्वच महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या रबी पिकापूर्वी त्या ठिकाणी त्यांना थोडी मदत करण्याच्या दृष्टीने आपण हा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत महाराष्ट्र सरकारचे अधिवेशन शेतकरी हिताचं आहे. शेतकऱ्याकरताच निर्णय होते आहे, शेतमजुराकरताच निर्णय होते आहे. आणि छोटे छोटे जे त्या ठिकाणी व्यापारी आहेत, जे छोटे छोटे त्या ठिकाणी इंडस्ट्रीज आहेत, त्या ठिकाणी रहिवासी बेल्ट आहे, याकरताही मोठे निर्णय या अधिवेशनात होत आहे. एकंदरीत लवकरच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना ही येऊ घातलेली आहे. मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्याच्या शेतातले रस्ते बांधण्याचा निर्णय आमचं सरकार करणार आहे. लवकरच तोही प्रस्ताव आम्ही आणतो आहे, जेणेकरून महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराला महाराष्ट्राच्या अधिवेशनातनं, नागपूरच्या अधिवेशनातनं मोठा रिलीफ मिळणार आहे. शरद पवारांच्या घरी खासदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र येणार आणि अजितदादा देखील जाण्याची शक्यता. मला वाटतं की जेवणासाठी कोणी एकत्र गेले तर त्याला काही अडचण नाही. मी जेवणासाठी कुणाला बोलवलं तर सर्व जेवायला येतात. जेवण म्हणजे काही आपल्या राज्याची संस्कृती नाही आहे. जेवायला बोलवलं म्हणजे काही गडबड होते. आपल्या राज्यात ही संस्कृती नाही आहे. जेवण करायला कुणीही कुणाला बोलू शकतं, त्यामुळं त्याचा वेगळा अर्थ काढू नका. शेतकऱ्याच्या हिताचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे आणि खूपच छान काम करत आहे. परंतु बच्चू कडू यांनी आंदोलन केलं की 7/12 शेतकऱ्यांचा कोरा व्हायला हवा आणि तुम्ही त्यांना वचन दिलेलं आहे. त्यांनी आपलं माघार घेतली आहे आंदोलनातून. काय दिलेल्या वचनाची पूर्तता होईल का? समिती अहवाल. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राज्यातल्या शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा याकरता प्रवीण परदेशी समिती नेमली आहे. 30 जून 2026 पर्यंत संपूर्ण अहवाल येणार आहे. आमचं सरकार धनदांडग्या लोकांना कुठलीही कर्जमाफी करणार नाही. बंगला, गाडी घोडा, फार्म हाऊस, गावात शेतात घरं बांधले, त्यांनी कर्ज उचललं आहे. मोठे मोठे त्या ठिकाणी फार्मर्स आहेत, त्यांना कर्जमाफीची गरज नाही. पण ज्या गरीब वर्गाला 40-40 वर्ष शेतामध्ये राबराब मेहनत करतो आहे, पण कर्जावर व्याज, सरळ व्याज चाललं, तो शेतकरी आत्महत्येकडे चालला, त्या शेतकऱ्याला आत्महत्या होऊ द्यायच्या नाही आणि पुढच्या काळात त्याच्यावर पुन्हा कर्ज होणार नाही. याकरता दोन्ही बाबींनी सरकार विचार करत आहे. एकीकडे अशी कर्जमाफी करायची आणि दुसरीकडे पुन्हा त्या शेतकऱ्याला कर्जात जाऊ द्यायचं नाही. या दोन्ही बाबीचा विचार प्रवीण परदेशी समिती करत आहे आणि आम्ही 30 जून 2026 पर्यंत या सर्व विषयाला एकंदरीत संपवण्याचा विषय आम्ही करतोय. मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेचं निवेदन मी सभागृहात करणार आहे.
उद्या करणार आहे. पण त्या ठिकाणी हे महत्वाचं आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदन योजनेमध्ये वेगळं बजेट हेड ज्याप्रमाणे बाकी योजनाचं आहे, वेगळं बजेट हेड आम्ही महाराष्ट्र सरकारचं काढणार आहोत. महाराष्ट्र सरकारकडून बजेट घेणार आहोत. साधारण 15 लाख रुपये प्रति किलोमीटर रस्त्याला खर्च येणार आहे. जे काही स्वामित्व शुल्क आहे ते आम्ही माफ करणार आहोत. जे काही पांदन रस्ते अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत ते काढायसाठी पोलीस बंदोबस्त मोफत राहणार आहे. मोजणी मोफत होणार आहे. आमदाराच्या अध्यक्षतेखाली समिती तयार होऊन त्या ठिकाणी या पांदन रस्त्याचं संपूर्ण नियोजन आम्ही करणार आहोत आणि पुढच्या 4 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या पांदन रस्त्याचं संपूर्ण प्लॅनिंग करून शेतकऱ्याच्या पांदन रस्त्याला क्रमांक टाकून जसं व्हीआर ओडीआरला नंबर असतात, नॅशनल हायवेला क्रमांक असतात, तसे पांदन रस्त्याला आम्ही आता क्रमांक टाकणार आहोत आणि त्या क्रमांकाला लागणारा पैसा महाराष्ट्र सरकार देईल. वेगवेगळ्या 13 स्त्रोत्र पैशाचे आहेत. म्हणजे या पांदन रस्ते बांधकामाकरता 13 स्त्रोताचा निधी येणार आहे. आम्ही सर्व स्त्रोत्र या ठिकाणी दिलेले आहे. बीपीसी दिला आहे, मायनिंग दिला आहे, राज्याचं बजेट हेड दिला आहे. एवढं आमदार फंडातही पांदन रस्ते बांधता येईल असा आम्ही निर्णय करतो आहे. त्यामुळे 13-14 बजेट हेड याकरता ओपन केलेलं आहे. एकंदरीत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला शब्द दिला होता की महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार शेतकऱ्यांना पांदन रस्त्याची योजना आम्ही आणू. एकीकडे एमआरजीएसची योजना आहेत, रोजगार हमीमध्ये आहेत, पण सोबतच आता मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना या राज्यामध्ये लागू होणार आहे.